नमस्कार मित्रांनो. मेष राशीचा नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह बुध, जो की मेष राशीच्या 8व्या स्थानात, की ज्या स्थानाला मृत्यू स्थान असं सुद्धा म्हणतायत, त्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. दिनांक 26 तारखेला तो वक्री होणार आहे. याचप्रमाणे मेष राशीचा दशमेश किंवा लाभेश शनी जो ग्रह आहे, हा दिनांक 16 तारखेला मार्गस्थ होणार, जी की खूप महत्त्वाची आणि शुभ फलदायी अशाच प्रकारची गोष्ट आहे. हे ग्रह आणि इतरही ग्रह त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत, हे नोव्हेंबर महिन्याकरता मेष राशीसाठी कशा प्रकारचे असणार आहेत, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा दिवाळीच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. येणारी दिवाळी हे तुमच्या मनातील तुमच्या आशा अपेक्षा पूर्तीचं ठरो आणि अतिशय सुंदर प्रकारे तुम्ही दिवाळीचा आनंद घेऊ, हीच आमची सदिच्छा. चला तर सुरुवात करू मेष राशीचं राशीफळ नोव्हेंबर 2024 करता. सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा करू की आपल्या राशीचं जे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, जो की चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय. खरं तर ती जी राशी आहे ती नीच राशी आहे मंगळाची. याचप्रमाणे तुमच्या राशीचा नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह जो बुध आहे, जो की अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. शत्रू राशीमध्ये आहे, मृत्यू स्थानामध्ये आहे आणि 26 तारखेनंतर तो वक्री सुद्धा होणार आहे. याचप्रमाणे या अष्टम स्थानामध्ये रवी, बुध आणि शुक्र यांचा सुद्धा भ्रमण असणार. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये तुमचं मानसिक स्वास्थ्य आहे ते काही नीटसं नसेल. असे बघितलं तर तुम्ही थोडंसं लवकर रिएक्ट करता. थोडासा संताप लवकर येतो. भावना तुमच्या मनामध्ये बऱ्याच प्रमाणात रेलतात आणि याचाच परिणाम थोडासा या महिन्यामध्ये जाणून येईल. लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक आहे. रागाच्या भरात किंवा अशा काही गोष्टी झाल्या की त्याच्या अनुषंगाने गोष्टी थोड्याशा चुकीच्या होण्याची शक्यता आहे. तुमचे निर्णय चुकण्याची शक्यता आहे. स्वतःच्या भावभावनेवर नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे जर का तुम्ही कुठल्याही व्याधीने ग्रसित असाल, तर त्याचे काही परिणाम सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये दिसून येतील. थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शुक्र, जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय. 7 तारखेनंतर तो भाग्य स्थानामध्ये भ्रमण करेल. तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे रवी, जो की सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतोय. 17 तारखेनंतर हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करेल आणि अष्टमेश जो मंगळ आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे चतुर्थ स्थानामध्ये असणार आहे आणि लाभेश जो आहे शनी, जो की 16 तारखेनंतर मार्गस्थ होणार. ते एकंदरीत सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खर्चावरती नियंत्रण ठेवा. अनावश्यक अतिरिक्त खर्च जास्त होतील आणि तुमची जी रास आहे ते तसे पाहिले तर स्पेंडिंग कॅपॅसिटी जास्त आहे. खर्च तुमच्याकडून जास्त होतात. अनावश्यक खर्च असतात. तशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येईल. तर त्या संदर्भात थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. दिवाळीचा सण आहे, त्याच्यामुळे खर्च हा होणारच आहे. परंतु तो किती करावा, कसा करावा आणि नक्की तो योग्य प्रकारे व्हावा की नाही याच्यावरती आपलं लक्ष असणं, थोडंसं करडी नजर असणं गरजेचं राहील. मात्र इथे एक गोष्ट खूप चांगली आहे. ती म्हणजे गेल्या 3-4 महिन्यापासून तुम्ही बघितलं असेल की पैशाच्या संदर्भातल्या गोष्टी काही तुम्हाला अपेक्षित आहेत तशा काही होत नाहीये. म्हणजे बऱ्याच प्रमाणात ज्याला आपण थोडंसं आर्थिक संदर्भात प्रॉब्लेम येणं, अशा काही गोष्टी तुम्हाला अनुभवास येत असेल, आलेल्या असतील. काळजी करू नका. या महिन्याच्या साधारण 20-22 तारखेपासून थोडंसं आर्थिक संदर्भ तो बराचसा व्यवस्थित होईल. कारण तुमचा लाभेश जो शनी आहे, तो या महिन्याच्या 16 तारखेनंतर मार्गस्थ होण्याची जी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर या महिन्यामध्ये मोठी ट्रेड किंवा मोठी रिस्क खास करून 20-22 तारखेनंतर करू नका. 20 तारखेच्या आधी जे काही तुमचे ट्रेड्स असतील ते पूर्ण करून घ्या. लाँग टर्ममध्ये जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर काहीही काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमच्या गृहसौख्याबद्दल. गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल, जसं की तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये मंगळ जो ग्रह आहे तो मार्गस्थ आहे. साधारण घरातल्या लोकांमध्ये म्हणजे घरातल्या ज्या कुरबुरी असतील त्या थोड्याशा वाढलेल्या असतील आणि घरातल्या व्यक्तींमध्ये छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. असा मोठा काही भडका उडणार नाही. परंतु थोडंसं त्या संदर्भामध्ये काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे घराच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही घटना घडामोडी या महिन्यामध्ये होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. लव्ह लाईफ बद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे गुरु, तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे रवी, जो की सप्तमात भ्रमण करतोय. 17 तारखेनंतर अष्टमात भ्रमण करणार आहे. तर साधारणतः लव्ह लाईफ गेल्या 15-20 दिवसापासून अतिशय व्यवस्थित चाललेलं होतं. या महिन्याच्या सुद्धा साधारण 15-20 तारखेपर्यंत व्यवस्थित चालू राहील. 22 तारखेनंतर 20-22 तारखेनंतर थोड्या प्रमाणात डिफरन्सेस ऑफ ओपिनियन, मतवैचित्र असे काही परिणाम दिसून येतील. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे या संपूर्ण महिन्यामध्ये लक्ष देणं गरजेचं राहील. मानसिक आणि शारीरिक दोन्ही ठिकाणी लक्ष देणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी हा महिना तसा व्यवस्थित जाणार आहे. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं
तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे, तुमच्या लक्षात घ्या तुमच्या राशीला शुक्र जो ग्रह आहे, हा वैवाहिक जीवनाकरता अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण तुमचा धनेश पण आहे आणि सप्तमेश पण आहे. हा शुक्र तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि 7 तारखेनंतर तो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आणि अष्टमामध्ये जवळ-जवळ 16 तारखेपर्यंत रवी सुद्धा असणार आहे. तर गेल्या साधारण 15 दिवसापासून बघितलेलं असेल तुम्ही, की तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहे थोडीशी तुमच्यावरती हावी झाली आहे. तुमच्या दोघांमध्ये क्लॅशेस थोडा वाढतात. परंतु काळजी करू नका. ही परिस्थिती या महिन्याच्या 18-20 तारखेनंतर पर्यंत राहील आणि त्यानंतर तुमच्या दोघांमधील म्हणजे पती-पत्नींमध्ये नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे तुमचं जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात विचार करायचा झाला, तर तुमचा जो कर्मेश आहे शनी, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय 16 तारखेनंतर, तो मार्गस्थ होणं अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारची ही गोष्ट आहे. गेल्या साधारण 4-5 महिन्यापासून बघितलं असेल, की जवळ मे महिन्यापासून तुम्ही बघितलेलं असेल, की गोष्टी काही नीट होत नाहीयेत. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचे सहकर्मी, कधी-कधी वरिष्ठ यांच्यावर ठिणग्या उडत होत्या. छोट्या-मोठ्या कारणावरून गोष्टी होत नाहीत. थोडंसं दोलायमान अशा प्रकारचं वातावरण होतं. परंतु या महिन्याच्या साधारण 20 एक तारखेनंतर गोष्टी बऱ्याचशा नॉर्मल होतील. म्हणजे साधारण अगदी फार मोठा बदल होणार नाही, परंतु सहन करण्याइतपत किंवा साधारण तुम्हाला सकारात्मकता निश्चित जाणवेल. तर त्या अनुषंगाने कार्यक्षेत्राच्या बाबतीमध्ये हा महिना तुम्हाला साधारण 20-22 तारखेनंतर बराचसा सुखासीन असा असणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं, या महिन्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी, ती म्हणजे तुम्हाला तुमच्या भावभावनेचं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून थोडंसं लांब राहणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे जे परिणाम आहेत, हे नेमके कशा प्रकारचे असेल? जसं की दिनांक 2 तारखेला मंगळ आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आणि जो बुध तुमच्या अष्टमात भ्रमण करतो, दोघांचा त्रिकोण योग शुभफलदायी राहील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं या संदर्भात करून करून घेऊ शकता. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस हे करू शकता. घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. तुमच्या दोघांमध्ये म्हणजे घरातल्या व्यक्ती आणि तुमच्यामध्ये नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे या संदर्भात दिसून येतील. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला रवी आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो, जर रवी सप्तमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी राहील. तुमची अडकलेली कामं ही या दरम्यान पूर्ण होऊ शकतील. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. काही चांगले लाभ सुद्धा होऊ शकतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरिता सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम असाच असणार आहे. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती विवाहसुख आहे त्यांचा विवाह जमणे, प्रत्यक्ष विवाह होणं, विवाहाच्या संदर्भात सकारात्मक गोष्टी घडणं हा सुद्धा प्रकार या दरम्यान बऱ्याच प्रमाणात दिसून येईल. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. बुध जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, जो शनी तुमच्या लाभामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र थोडंसं तुमची मानसिकता थोडी वेगळ्या प्रकारे दिसेल. म्हणजे असं पण पाहिलं तर तुम्ही लगेच रिएक्ट करून जाता आणि मानसिक तणावाखाली लवकर येतात. तर तशाच प्रकारचा अनुभव या दरम्यान येईल. आर्थिक स्वतःच्या शारीरिकतेकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. पैशाचे व्यवहार या दरम्यान नीट जपून करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला रवी आणि हर्षलचा प्रतियोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या द्वितीयात आहे, वक्री आहे आणि जो रवी तुमच्या अष्टमात भ्रमण करतो, दोघांचा प्रतियोग आरोग्याच्या संदर्भात लागणं, कापणं, खरचडणं, फ्रॅक्चर होणं, शारीरिक दुखापतीच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान नक्की होतील आणि महत्वाचं म्हणजे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहा आणि इझी मनीच्या मागे अजिबात धावू नका. तुमच्या अंदाज चुकतील, गोष्टीत थोड्याशा अंगलाटी सुद्धा येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला नेपच्यून आणि रवीचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे आणि जो रवी तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. काही अनपेक्षित लाभ होऊ शकतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही चांगल्या इंट्युशन्स येऊ शकतील, की ज्या भविष्यकालीन योजनांसाठी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतील. याचप्रमाणे या महिन्यातली जी अमावास्या आहे ती 1 तारखेला आहे. लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि साधारणतः या महिन्याच्या साधारण म्हणजे 31 ऑक्टोबर पासूनच दिवाळीची सुरुवात होते आहे. तर त्या अनुषंगाने लक्ष्मीपूजनाचा जो दिवस आहे तो 1 तारखेला आहे. लक्ष्मीपूजन, वहीपूजन किंवा त्या संदर्भातले जे मुहूर्त आहेत त्या संदर्भात आपण एक वेगळाच व्हिडिओ अपलोड करू. ज्यामध्ये तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे त्यांचे मुहूर्त आणि कशाप्रकारे वगैरे करायचे या संदर्भातलं सुद्धा माहिती दिली जाईल. या महिन्यामध्ये 2 अमावास्या येत आहेत. एक आहे 1 नोव्हेंबरला, दुसरी आहे 30 नोव्हेंबरला. तर साधारणतः आणि जी पौर्णिमा आहे ती 15 तारखेला आहे. त्रिपुरारी पौर्णिमा आपण ज्याला म्हणतो. ती पौर्णिमा 15 तारखेला आहे आणि याच दिवशी तुलसी विवाह समाप्ती सुद्धा आहे. महत्वाचं म्हणजे अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. असे निर्णय की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. रिस्क घेऊ नका, वादविवादात जाऊ नका. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून दूर राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचं नोव्हेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.